brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. नमस्कार, मी माधवी देसाई. मुंबई तकच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर परवाच मी एक बातमी वाचली होती की एक लग्न सुरू होतं, लग्नामध्ये कोणीतरी डान्स करत होतं आणि तिथेच त्याला हार्ट अटॅक आला आणि मृत्यूही झाला. किंवा एका जिममध्ये कोणीतरी वर्कआउट करत असताना अचानकपणे त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो आणि त्याचा मृत्यू होतो. कोणीतरी रनिंग करत असतं, तिथे त्याला हार्ट अटॅक येतो, तिथेच त्याचा मृत्यू होतो. अशा अनेक घटना आपण बघत असतो. मात्र या गोष्टी का वाढतायत? आपल्या आजूबाजूला आपण अशा अनेक पेशंट संदर्भातही ऐकतोय. मात्र या घटना का वाढतायत? एका बाजूला तंत्रज्ञान प्रगत होतंय, आपल्या प्रत्येक प्रश्नावरचं उत्तर आपल्याकडे लगेच मिळतंय. मोबाईलवरून आपण गुगल करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. इतकं प्रगत तंत्रज्ञान एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला आपापसातली स्पर्धा वाढतीये, ताणतणाव वाढतोय. कुणाला याचं टेन्शन आहे की पैशाची जुळवाजुळव कशी करायची, कुणाला शिक्षणाचं टेन्शन आहे, कुणाला परदेशात जायचं असेल तर त्या संदर्भातलं टेन्शन आहे, कुणाला निवडणुका कशा जिंकायच्या याचं टेन्शन आहे. त्यामुळे प्रत्येकाचा टेन्शनचं स्वरूप वेगळे, मात्र टेन्शन सगळ्यांना आहे. आणि त्यातूनच एक असा शब्द आहे की ज्याचं आपण सगळीकडे ऐकतो किंवा तो खूप प्रचलित झालाय. तो शब्द आहे हार्ट अटॅक किंवा त्यासोबतच हृदयरोग. हे सगळे प्रश्न, हे सगळे शब्द आपल्या कानांवर वारंवार काय येत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवर उत्तर काय, सोपी याच्यावर उपचार पद्धती काय, या सगळ्या संदर्भात आज आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून उत्तरं शोधायची आहेत. आणि ही सगळी उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत माधव बाग या खूप प्रसिद्ध अशा आयुर्वेदिक संस्थेचे संस्थापक डॉक्टर रोहित माधव साने. सर, आपलं खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. जसं मी आता म्हटलं की खूप प्रश्न असतात आपल्याला, आपण खूप इझिली या बातम्या पाहतो. मात्र सगळ्यांना हाच प्रश्न सतावतो की अलीकडे या घटना इतक्या का वाढतायत, इतक्या सहजासहजी का वाढतायत आणि त्यासोबतच फक्त 50च्या वरच्या व्यक्तींना या गोष्टी होत नाहीत किंवा फक्त पुरुषांमध्ये होत नाहीत, तर खूप लहान मुलांना किंवा अगदी 20-30ल्या मुलांना, महिलांमध्येही या गोष्टी वाढतात. या मागचं नेमकं कारण काय? ओके, आता कसं आहे की ह्या मागचं कारण जर आपण नीट शोधायचं म्हटलं तर मेडिकल सायन्सला जर आपण विचारलं, ॲलोपॅथिक मेडिकल सायन्सला विचारलं तर भरपूर त्याची कारणं निघू शकतात. की हाय कोलेस्ट्रॉल, मग कोणाचं तरी जेवण अव्यवस्थित होतं किंवा हे भरपूर सारे कारणं आपल्याला मिळू शकतील. पण जर तुम्ही त्याला काउंटर चेक करायला गेलात आणि लोकांना विचारलं मग तुम्हाला हार्ट अटॅक आलेला होता, तुमचं कोलेस्ट्रॉल खरं वाढलेलं होतं का, तर रिसर्च म्हणतो की 90% लोक ज्यांना हार्ट अटॅक येतो त्यांचा कोलेस्ट्रॉल नॉर्मल असतं. कित्येक लोक आपण असं म्हणतो की ह्याचं वजन भयंकर वाढलेलं होतं म्हणून ह्याला हार्ट अटॅक आलेला असेल, पण कित्येक बारीक लोकांना सुद्धा हार्ट अटॅक येताना दिसतो. सो चेक्सच्या वरती काउंटर चेक्स म्हटले तर भरपूर येतात आणि कुठलंच कारण कधी मिळत नाही. की आता जसं तुम्ही म्हणालात की लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येताना दिसतो, आपल्याला 12, 14, 15, 20 वर्षाच्या मुलांना सुद्धा येताना दिसतो. याचं बेसिक कारण जर समजून घेतलं तर मी जेव्हा माझं MBBS केलेलं होतं तेव्हा मी त्या सगळ्या ज्ञानातून आत्ता हे सगळं अंदाज द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर जेव्हा मी आयुर्वेद वाचलं त्याच्यानंतर मी जे ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यातून मी अंदाज काढायचा प्रयत्न करतो. तर मला एक सुटेबल कारण ह्याच्यातून असंच दिसतं की आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे, चिंत्यानाम अतिचिंतनात इति रसवाहिनी दुष्यंती. म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या कधी दूषित होतात आणि फाटतात आणि त्याच्यातून हार्ट अटॅक येत असतो. ती गोष्ट कधी होते तर चिंत्यानाम अतिचिंतनात, म्हणजे मी प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन, आता जसं तुम्ही म्हणालात की टेन्शन हे सगळ्यांना असतं अँड दिस इज द ओनली रिझन. माझ्या अनुसार जितकं जास्त एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या बाबतीत डीपली जाऊन विचार करत बसतो तिथे त्याला ते प्रॉब्लेम्स इनिशिएट होतात. कारण का आपण पृथ्वीवर आलेलो आहोत ते दोनच गोष्टी करायला, आयदर आपण विचार करू शकतो नाही तर कर्म करू शकतो. जर मी कर्म करायला लागलो तर मला विचार करायची गरज लागत नाही आणि विचार करत बसलो तर कर्म करायला वेळच मिळत नाही. सो जर टेन्शन आपल्याला अडवायचं असेल आणि हार्ट अटॅक येऊन द्यायचा नसेल तर सर्वात सोपी गोष्ट हीच असेल की जास्तीत जास्त कर्म करूया, बरोबर आहे का चूक आहे ते नंतर बघूया. विचार करत बसलो तर अननेसेसरी आपण त्या जाळ्यात अडकून बसतो आणि स्वतःला टेन्शन बनवून हे बाकीचे नको ते रोग आपण बनवून ठेवतो. मात्र प्रश्न हा आहे की हृदय विकार म्हणजे काय, किंवा बेसिक प्रश्न आहे की काय आहे हार्ट डिसीज, कशामुळे होतो,
काय कारण आहे ते? ओके, एकदम सिंपल आहे. जसं आपण म्हणतो हृदयरोग किंवा हार्ट डिसीज, डिसईज म्हणजे काय, तर मी माझं कर्म बरोबर इझिली करू शकत नसेल तर मी त्याला डिसईज म्हणत असतो. आता हृदय जर स्वतःचं कर्म नीट करू शकत नसेल तर त्याला आपण हार्ट डिसीज म्हणतो. म्हणजे काय, तर हृदयाचं कर्म काय आहे, तर हृदयाची कर्म दोनच आहेत. एक तर काय, रक्त पूर्ण पंप करून पूर्ण शरीरात पुश करणे, आणि दुसरं कर्म काय, तर ते पुश केलेलं रक्त परत स्वतःकडे ओढून घेणे. सो एक आहे पुश करणे आणि दुसरं आहे पुल करणे. सो हे दोन्ही गोष्टी हृदयाच्या चाललेल्या असतात. हे जे दोन कामं त्याच्या सिंक्रोनीमध्ये चाललेले असतात, बरोबर रिदमिक चाललेले असतात. जर ह्याच्यातला रिदम तुटला किंवा एखादं कुठलं तरी कर्म तो बरोबर करू शकलेला नसेल तर त्या रोगाला आपण हृदयाचा रोग म्हणतो, कारण का तो स्वतःच कर्म नीट करू शकत नाहीये, म्हटलं की आपण हार्ट डिसीज म्हणतो. आता प्रश्न पडतो की हे स्वतःचं कर्म तो का नाही करू शकत आहे? 2-3च कारण असू शकतात. एक तर काय, तर मांसपेशी जी हृदयाची आहे जितकी स्ट्रॉंग असायला पाहिजे, जितकी बळकट असायला पाहिजे तेवढी ती बळकट नाही, एक कारण. आणि दुसरं, त्यांच्यामधली जी सिंक्रनी आपण जे म्हणालो, जे काही बरोबर रिदम चालायला पाहिजे, तो रिदम बरोबर नसला तर दुसरा प्रॉब्लेम. सो पहिला प्रॉब्लेम, जो हृदयाची मांसपेशी आपली मजबूत नसली, याचे साधारण 90% रोग आपल्याला दिसून येतात, ज्याला आपण म्हणतो ब्लॉकेजेस वगैरे वगैरे. म्हणजे काय, तर या हृदयाच्या मांसपेशीला स्वतःला जेवायला छान रक्तपुरवठा पाहिजे असतो, तरच ती कामं करेल. त्याला स्वतःचा पगार पाहिजे असतो. आणि ह्या रक्तवाहिन्या ज्या हृदयाच्या असतात, त्या हृदयाच्या मांसपेशीला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात. जर या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठलेली असेल आणि या रक्तवाहिन्यांमधनं रक्तपुरवठा माझ्या हृदयाला पोचत नसेल तर माझी ही हृदयाची मांसपेशी कमकुवत होत जाते, आणि ती पंप बरोबर करू शकली नाही तर मला मग चालताना, जिने चढताना, धावताना मला दम लागायला लागतो, मला छातीत दुखायला लागतं, आणि त्याला आपण म्हणतो हृदयरोग. पण काही लोक त्या हृदयरोगाला कन्फ्यूज करतात हार्ट अटॅकने. सो हार्ट अटॅक हा एक वेगळा रोग आहे आणि त्रास जो हृदयरोगाचा होत असतो तो वेगळा रोग आहे. हे दोन्ही एकत्र येऊन एकमेकाशी सांगड घालतात, म्हणून आपण एकमेकाला कन्फ्यूज करून बसतो की हृदयरोग हा जो क्रॉनिक गोष्ट आहे, खूप वर्ष चालणारी गोष्ट आहे, आणि हार्ट अटॅक एका झटक्यात येणारी गोष्ट आहे. हे दोन वेगवेगळे रोग आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारेच बघितलं पाहिजे. तुम्ही आता जो मुद्दा मांडला की वेगवेगळे रोग आहेत, काय डिफरन्स आहे? आणि मुळात असं म्हटलं जातं की हृदयरोग तुम्हाला होत असतो किंवा त्याची काही लक्षणं असतात, तर ती कशी ओळखायची, आणि हार्ट अटॅक हे त्याचंच एक लक्षण म्हणून त्याकडे बघायचं का? बरोबर. आता जर हृदयरोग म्हटलं आपण तर त्याला आपण हार्ट डिसीज म्हणतो. बऱ्याच लोकांना वाटतं की आज मला हार्ट अटॅक आलेला नाही म्हणजे मला हृदयरोग नाही, असं धरून आपण चालत असतो, पण हे बरोबर नाही. आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, हृदयरोग म्हणजे ही क्रॉनिक गोष्ट आहे, ही 10, 20, 30, 40 वर्ष चालणारी गोष्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी पहिला बर्गर खाल्लेला असतो, पहिल्यांदा जेव्हा मी कुठलं तरी एफर्वेसंट ड्रिंक प्यायलेलो असतो, जेव्हा कधी मी पहिलं अल्कोहोल प्यायलेलं असतं, तेव्हा मी माझ्या आतमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांना प्रॉब्लेम करायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा मी स्ट्रेस घेतो, जेव्हा मी ओरडाआरडा करतो, चिंता करायला लागतो, आतमध्ये मी उगीच नको नको ते स्ट्रेस घेऊन बसतो, या वेळेला मी माझ्या रक्तवाहिन्यांना आतमधून डॅमेज करतोय आणि हृदयरोगाची सुरुवात केलेली आहे. आता पहिल्यांदा स्ट्रेस आपण जर बघितलं, मुलांना 10वीच्या 12वीच्या परीक्षेतच आपण एवढं स्ट्रेस देत असतो, त्यांनाच तिकडनं स्ट्रेस, म्हणजे तेव्हापासून सुद्धा हृदयरोग चालू झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. सो तेव्हापासून ते जोपर्यंत मी मृत्यू होत नाही तोपर्यंत सुद्धा तो हृदयरोग चालू शकतो, जर त्या हृदयाला मी बरोबर वेळेत बळकट केलेलं नसेल तर. आता ह्या सगळ्या जर्नीमध्ये मध्येच कधीतरी कुठला तरी स्ट्रेस भयंकर वाढलेला असेल आणि आउट ऑफ कंट्रोल गेला तर ती रक्तवाहिनी फाटू शकते, आणि फाटलेल्या रक्तवाहिनीतून तिकडे जर ब्लिडिंग झालेलं असेल तर आपण त्याला हार्ट अटॅक म्हणत असतो. म्हणजे या पूर्ण 30-40 वर्षांच्या जर्नीमध्ये हार्ट अटॅक मधले स्टेशन्स आहेत, ते कधीही कुणालाही कुठेही लागू शकतात. कित्येक लोक त्या जर्नीमध्ये तिकडेच त्यांची जर्नी संपते, कित्येक लोक हार्ट अटॅक नंतर सुद्धा जर्नी कंटिन्यू करत असतात. मधल्या जर्नीमध्ये कोणाकोणाला वाटतं की काहीतरी आपण करून घ्यावं, म्हणजे अँजिओप्लास्टी सारख्या गोष्टी असतात. सो वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तिथे दडलेल्या असतात, पण हे दोन रोग कम्प्लिटली वेगवेगळे आहेत. जर्नी एकच असेल, त्या जर्नी मधली पूर्ण जर्नी म्हणजे हार्ट डिसीज, आणि त्यातले तुकडे तुकडे गोष्टी म्हणजे थोडक्यात त्या दिवशी आलेला तो हार्ट अटॅक. मला खरं तर आता प्रेक्षकांना माधवबागकडे घेऊन जायचंय, कारण माधवबागच्या तुमच्या जवळपास 350 वेगवेगळे शाखा आहेत आणि त्यासोबतच 2 हॉस्पिटल्स देखील आहेत, आणि त्याच्या माध्यमातून खूप लोकप्रिय झालेला आहे हा ब्रँड. मात्र त्या उपचार पद्धतीचं विशेष सगळीकडे गुणगान गायलं जातं, कौतुक होतं.
ती उपचार पद्धती नेमकी काय आणि आपण कुठलाही हार्ट अटॅक आला किंवा हार्ट डिसीज असला की सगळेजण आधी अँजिओग्राफी करतात, मग अँजिओप्लास्टी करतात. हे आपल्याला अगदी प्रचलित आहे, माहिती आहे. अगदी आपण आजूबाजूला अनेक उदाहरणं बघतो. मात्र माधवबागची ही उपचार पद्धती यापेक्षा किती वेगळी आहे आणि शस्त्रक्रियेविना हे उपचार मिळणं कसं शक्य आहे? ओके, इट इज व्हेरी व्हेरी इझिली पॉसिबल. म्हणजे जसं मी आता सांगितलं की हृदयरोग ही पूर्ण आपण स्वतः घडवतोय तो रोग. जर मीच स्वतः घडवलेला आहे माझ्या चुकीच्या लाईफस्टाईलने, तर मीच त्याला रिव्हर्स सुद्धा करू शकत असतो. सो इच इंडिव्हिज्युअलनी हे समजून घ्यायला पाहिजे की हृदयरोग हा काही नेचरने बनवलेला रोग नाहीये, हा आपण स्वतःमध्ये बनवलेला रोग आहे. जसं फॉर एक्झाम्पल हृदयरोग जसं आपण नीट समजून दिलं म्हणजे काय, सगळ्यांना लक्षात येतं ते म्हणजे ब्लॉकेज. बरोबर. आता हा ब्लॉकेज जो आयटम असतो हा माझ्या रक्तवाहिनीत आतमध्ये दडलेली किंवा लपलेली चरबी आहे. बरोबर. आता ही चरबी आली कुठून, तर एकदम सिंपल साधी गोष्ट असते की माझ्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये एक लेयर असते ज्याला आपण मेडिकल भाषेत एंडोथिलियम म्हणत असतो. या एंडोथिलियमचा धर्म काय असतो, तर या एंडोथिलियम जोपर्यंत शाबूत असेल माझ्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये तोपर्यंत रक्तवाहिनीला काहीही इजा होऊ शकत नाही. ब्लॉकेज 1% सुद्धा निर्माण होऊ शकणार नाही आणि पुढे हार्ट अटॅक सुद्धा निर्माण होऊ शकणार नाही जर तो एंडोथिलियम माझ्या शरीरात शाबूत असेल तर. बरं. पण जर मी स्ट्रेस घेतला, जर मी ओरडाआरडा केला, जर मी एंडोथिलियमला माझ्या डॅमेज केलं या सगळ्या गोष्टींनी, तर ते चरे जे गेलेले असतात रक्तवाहिनीच्या आतमध्ये त्या पूर्ण क्रॅक्सना सील करायला माझ्या शरीरातला एक एजंट असतो ज्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात. सो हा कोलेस्ट्रॉल अशा वेळेला जेव्हा माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये आतमध्ये पूर्ण क्रॅक्स गेलेले आहेत तेव्हा लिव्हरला प्रोडक्शन करायला सांगितलं जातं कोलेस्ट्रॉलचं. लिव्हरमधनं प्रोडक्शन करून ते कोलेस्ट्रॉल तिकडे मागवलं जातं आणि त्या क्रॅक्सला सील करायला, जसं आपण एमसील वगैरे वापरत असतो आपल्या घरात, तसं ते सील करायला कोलेस्ट्रॉलची सील तिथे बसतात आणि हे सील झाल्यानंतर रक्तवाहिनी खुश होते की ओके मी क्रॅक होऊन फाटणार नाहीये. पण त्याच कोलेस्ट्रॉलचे आतमध्ये जेव्हा चट्टे दिसायला लागतात, ते चट्टे जेव्हा आम्ही आतमध्ये अँजिओग्राफी करून बघतो तेव्हा आम्हाला दिसतं की अरे बापरे इथे चट्टा लागला, त्याला आम्ही आमच्या बोली भाषेत ब्लॉकेज म्हणतो. बरोबर. सो हा ब्लॉकेज म्हणजे काय होता, तर आपल्या रक्तवाहिन्या फाटून जे हार्ट अटॅक निर्माण होऊ शकला असता तो न फाटण्यासाठी माझ्या रक्तवाहिन्यांना आतमध्ये जे क्रॅक्स गेलेले होते क्रॅक्सनं सील करण्यासाठी हा कोलेस्ट्रॉल पॅच किंवा प्लग तिथे बसलेला होता. सो इन शॉर्ट काय, हृदयरोग म्हणजे चालू कुठून झाला तर आपल्या स्ट्रेसवरनं, आणि त्या स्ट्रेसला कॉम्बॅट करायला आपली रक्तवाहिनी स्ट्रेस बेअर करत करत ती फाटली, त्याला कोलेस्ट्रॉलने येऊन प्लग केलं आणि त्याला मी आता हृदयरोग म्हणतोय की आतमध्ये तो कोलेस्ट्रॉल प्लग दिसला. पण नीट समजून काय घ्यायचंय की जर हे कोलेस्ट्रॉल आतमध्ये जे बसलेलं आहे ते कोलेस्ट्रॉल बरोबर तिथे बसलेलं नसतं तर ही रक्तवाहिनी फाटून गेली असते, आणि फाटली जर ती रक्तवाहिनी तर त्या रक्तवाहिनीतून ब्लिडिंग होऊ शकतं शरीराच्या आतल्या आत, आणि हे ब्लिडिंग जर झालं त्या ब्लिडिंगला प्लग करायला रक्ताची गुठळी बनत असते, ब्लड क्लॉट बनत असतो. तो ब्लड क्लॉट म्हणजे शरीराच्या आतमध्ये निर्माण झाला तर त्याच्यातून निर्माण होतो तो म्हणजे हार्ट अटॅक. बरं. सो हार्ट अटॅक ही जी गोष्ट आहे ही रक्ताच्या गुठळीने निर्माण होणारी गोष्ट आहे. व्हाईल अँजिओप्लास्टी करणारा जो हृदयरोग असतो त्या हृदयरोगाचं कारण जो आपण ब्लॉकेज म्हणतो तो ब्लॉकेज खरं तुम्हाला सेव्ह करायला आलेला होता, तो तुम्हाला मारायला आलेला नव्हता. सो थोडक्यात आपल्याला काय समजून घ्यायचं की उपचार पद्धती जर आपल्याला करायची असेल तर उपचार पद्धती कशावर झालेली पाहिजे, तर माझ्या रक्तवाहिन्यांची आतली भिंत ज्याला आपण एंडोथिलियम म्हणतो जी सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित राहतो, त्या एंडोथिलियमला छान आपल्याला तगडं करायचंय, मजबूत करायचंय. ते करणार कशाने, तर आयुर्वेदात सांगितलेले बरेच वेगवेगळे प्रकार आहेत, औषधं आहेत, आहार आहे, ॲज वेल एज पंचकर्म आहे. या पंचकर्माच्या जोडीने कितीही डॅमेज झालेला एंडोथिलियम आपण इम्प्रूव्ह करू शकतो, त्याला रिवाईव्ह करू शकतो, आणि तो रिवाईव्ह झाला तर माझी रक्तवाहिनी परत पॉवरफुल झाली तर हार्ट अटॅकचा धोका सुद्धा कमी होतो, ॲज वेल एज असलेले ब्लॉकेजेस सुद्धा आपण विड्रॉ करू शकतो. कारण का जर ती रक्तवाहिनी स्वतःहून सील झालेली असेल तर त्याला कोलेस्ट्रॉल बनवून तिकडे जाऊन पॅक करायची गरज लागत नाही. सो आयुर्वेदात असे बरेचसे उपचार आहेत. साध्या औषधांनी सुद्धा पण काम होऊ शकतं, ॲज वेल एज डायट किंवा आहाराने पण काम होऊ शकतं, छान व्यायामाने सुद्धा काम होऊ शकतं, आणि पंचकर्माने तर शुअरली होऊ शकतं. माधवबागचे जे उपचार पद्धती असतात ते या सगळ्यांची एकत्रीकरण करून आपण वापरत असतो. कारण का पेशंट जेव्हा आपल्याकडे येईल तो कुठल्या स्टेजमध्ये येईल हे
हे सांगता येत नसतं. काही लोक खूप अर्ली स्टेजमध्ये येतात, काही लोक हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर 2-3 हार्ट अटॅक झाले, त्यांचे 2-3 अँजिओप्लास्ट्या झाल्या, बायपास झाले, ह्याच्यानंतर ते कधी कधी आपल्याकडे येत असतात. सो आपल्याला जी ट्रीटमेंट प्रणाली आपण वापरतो ती पूर्ण या सगळ्या 4 गोष्टींचं एकत्रीकरण करून आपण ट्रीटमेंट प्रणाली वापरतो, ज्याच्याने पेशंटला मॅक्सिमम आपण फायदा देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अनेक प्रेक्षकांचे किंवा अनेक पेशंटचे असे प्रश्न असतात की आम्ही ॲलोपॅथी आता ट्रीटमेंट घेतोय आणि त्यासोबतच आम्हाला आता ही पण ट्रीटमेंट घ्यायची, तर ॲट अ टाइम या दोन्ही ट्रीटमेंट घेऊ शकतात की एकच ट्रीटमेंट त्यांना नाही घ्यायची? 100% दोन्ही गोष्टी, दोघांचं काम वेगवेगळं आहे. ॲलोपॅथी काय करणार आहे? ॲलोपॅथी एक एक्झाम्पल देतो. समजा तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली आहे, तर ॲलोपॅथीच्या गोळ्या ज्याला स्टॅटिन म्हणतो आपण, ते लिव्हरमध्ये जाऊन लिव्हरला सील करून टाकतात, लिव्हरचं फॅक्टरी बंद करून टाकतात. ते म्हणतात कोलेस्ट्रॉल बनाने का नाही. असं करून कोलेस्ट्रॉलचं पूर्ण टाळं लावून टाकलं की त्याला कोलेस्ट्रॉल बनणं बंद होऊन जातं. हे ॲलोपॅथीचा दृष्टिकोन आहे. आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय असतो? कोलेस्ट्रॉल जे आलेलं आहे ते का आलेलं आहे? कारण का क्रॅक्स झाले म्हणून. ते क्रॅक्स नॅचरली भरून टाकूया. नॅचरली भरून टाकलं तर लिव्हरला कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस करायची गरजच लागणार नाही. सेकंड गोष्ट, जसं ॲलोपॅथीमध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं आहे म्हणून ब्लड प्रेशर कमी करायला औषधं देतो. म्हणजे काय? तर ब्लड प्रेशर अति झालेलं आहे, त्या रक्तवाहिनीमध्ये प्रेशर होतंय, त्या ॲलोपॅथीची औषधं काय करतात? या रक्तवाहिनीला अजून विस्तारित करून टाकतात आणि ही विस्तारित केलेली रक्तवाहिनी जास्त वेळ तशी राहू शकत नाही, म्हणून रोज मला ती औषधं घ्यावी लागतात. मला 1 दिवस जरी दांडी मारली त्या औषधांची तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. ही ॲलोपॅथीची स्ट्रॅटेजी असते. आयुर्वेदाची स्ट्रॅटेजी काय की ज्या कारणामुळे ब्लड प्रेशर वाढलेलं होतं, की त्या रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त पित्त वाढलेलं होतं, अतिरिक्त वात वाढलेला होता, जो काही त्याच्यातलं बेसिक पॅथॉलॉजी होती, ती बेसिक पॅथॉलॉजी रूट कॉज सकट जर रिव्हर्स केली तर ब्लड प्रेशर सारखा रोगच रिव्हर्स होऊ शकतो. तसंच ॲलोपॅथीमध्ये डायबिटीज झालेला असेल तर डायबिटीजमुळे हार्ट डिसीज होतो. तर या डायबिटीजमध्ये जेव्हा कधी माझ्या शरीरात साखर पचन होत नसते तेव्हा ॲलोपॅथीची स्ट्रॅटेजी असते की लघवीतून तिला बाहेर काढून टाका किंवा त्या साखरेला चरबी म्हणून लपवून चरबीच्या डेपोमध्ये लपवून ठेवा, पण ती साखर म्हणून दाखवू नका कारण का रिपोर्टमध्ये साखर दिसेल म्हणून. तर हे जे आपण लपवा लपवीचं गेम करत आहे इथे, त्याच्याऐवजी आयुर्वेदातून आपण काय करतो तर साखर पचन जी होण्याची जी काही पूर्ण प्रणाली होती, त्याच्यात जी पॅथॉलॉजी घडलेली होती, ती इन्सुलिन रेझिस्टन्सची पॅथॉलॉजी रिव्हर्स करूया. आपल्या शरीरात उगीच नको नको तिकडे आपण चरबी लपवून लपवून जे डायबिटीज निर्माण केलेलं आहे त्या पूर्ण पॅथॉलॉजीला रूट कॉज सकट रिव्हर्स करूया. आणि जन्मभरासाठी डायबिटीज हा आपण पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो का विदाऊट औषधं, ह्याची चिकित्सा पद्धती करण्याचा प्रयत्न आपल्याला आयुर्वेदातून करता येतो. सो दोन्ही पॅथीज कोण चूक आणि कोण बरोबर हा प्रश्न नाहीये. आपल्याला कुठला रस्ता घ्यायचा आहे हा प्रश्न आहे. म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र करू शकतो का? नक्की करू शकतो. दोघींचं काम वेगवेगळं आहे, दोन्हींना एकत्र केलं तरी चालेल. फक्त दोन्ही लोकांना म्हणजे दोन्ही डॉक्टरांना हे माहिती पाहिजे की असं असं आपण करतोय, म्हणजे एकमेकाचं कुठे भांडणं होणार नाही ह्याची आपल्याला सोय करता येईल. कल्पना दिली पाहिजे दोन्ही ॲब्सोल्युटली. आणखीन एक प्रश्न तो म्हणजे आजकाल प्रेक्षक म्हणजे सगळ्यांना ना क्विक असा रिझल्ट हवा असतो की आता मला लवकरात लवकर यातून बरं व्हायचंय. आणि एक असं सांगितलं जातं की आयुर्वेदामध्ये थोडासा वेळ लागतो, दीर्घ काळ चालणारी उपचार पद्धती आहे. तर या गोष्टी म्हणजे तुम्ही काय सांगाल पेशंटला की जरी दीर्घकाळ असलं तरी ती एक शाश्वत अशी उपचार पद्धती असते, तर ही चिंता तुम्ही कशी पेशंटची दूर करता? एकदम सिंपल आहे. पहिलं तर एकदम ठामपणे मला हे सांगायला आवडेल, आयुर्वेदाची जी काही पूर्ण ट्रीटमेंट प्रणाली आहे ती ट्रीटमेंटची गोष्ट जे आपल्याला म्हणायला लागतं की आपल्याला खूप वेळ लागतो इम्प्रूव्हमेंट दिसायला, असं बिलकुल सत्य नाही. बरं. 3ऱ्या दिवसापासून तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. तुमची ब्लड शुगर ड्रॉप होताना, तुमचं ब्लड प्रेशर ड्रॉप होताना 100%. म्हणजे आता माधवबागच्या आपल्या हॉस्पिटल्समध्ये आपण जर बघितलं 7 दिवस आपण पेशंटला आपल्याकडे ठेवत असतो आणि आपलं वर्डिक्ट हे असतं की 7 दिवसात तुम्हाला 2 किलोमीटर तुम्ही आरामात धावू शकाल एवढी गोष्ट देतो. 30 मिनिटात तुम्हाला एवढी सोय करून देऊ, एवढी एनर्जी तुमच्या हृदयात आणून देतो. म्हणजे जे हार्ट पेशंट जे चालताना जिने चढताना ज्यांना दम लागत असतो, छातीत दुखत असतं, त्यांना आपण अर्धा तास
मस्त धावू शकतात ते, एवढी सोय करून देत असतो 7 दिवसात. म्हणजे जर आपण जेव्हा हे म्हणत असतो की आयुर्वेदाला काम करायला खूप वेळ लागतो, ही गोष्ट बरोबर नाही. आयुर्वेद असो किंवा ॲलोपॅथी असो, इट इज द मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द मेडिसिन विच इज मोर इम्पॉर्टंट. सो काम करायला किती वेळ लागणार हे वैद्याने ठरवायला हवं की माझ्या औषधाला मी कुठल्या प्रकारे आतमध्ये पाठवायचंय आणि किती दिवसात मला काम अपेक्षित आहे हे त्या वैद्याने ठरवण्याची गरज आहे, ना की औषधाने. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय की ॲलोपॅथी असो का आयुर्वेद असो, काम करायला तेवढाच वेळ लागणार, शरीर तेच आहे. बरोबर. सो कुठलंही औषध शरीर तेवढ्याच वेळात पचवणार आहे. म्हणून आपल्याला जर काम करायला किती वेळ लागतो, तर आयुर्वेद आय वुड से ॲक्ट्स फास्टर दॅन ॲलोपॅथी, मी असं म्हणू शकतो. कारण का मागचे 24 वर्ष मी आता जे आयुर्वेदाला एक्सपोजर आहे, त्या एक्सपोजरमध्ये मी हे म्हणू शकतो की आयुर्वेदाने केलेली कामं ही एकतर काय रूट कॉजला ॲड्रेस करणारी असतात, हे तर आहेच, ह्याला काही वाद नाही. पण त्याला खूप जास्त वेळ लागतो हे बिलकुल नाही. दॅट कुड ॲक्ट मच मोर फास्टर दॅन एनी अदर पॅथी. कोरोना काळानंतर असं सांगितलं जातं की हृदयरोगामध्ये खूप किंवा या विकारामध्ये वाढ झालेली आहे आणि जसं आपण वेगवेगळ्या वयोगटानुसारही ती वाढ पाहतोय, तर कोरोना काळ हा त्याला कारणीभूत आहे का? खरंच ते कारण आहे आणि तुम्हाला त्यामध्ये वाढ दिसते? आता कोरोना काळानंतर वाढ ही दिसतीये हे शुअर आहे, ह्याला काही वाद नाही. आता ह्याचं कारण कोरोना किंवा कोविडच होता का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याला हजारो रिसर्चेस लागतील, हजारो त्याच्यात तर्क असू शकतील. पण झाल्यानंतर, कोविड झाल्यानंतर ह्याची वाढ झालेली ह्याला काही दुमत नाही. याला कारण अशीही असू शकतात की कोविडमध्ये जे लोकांनी स्ट्रेस घेतलेला होता, त्या स्ट्रेसमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असू शकेल. कोविडमध्ये जी लोकांनी नको ती औषधं भयंकर घेतली, त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम आलेला असू शकेल. देयर कुड बी एन नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड एन नंबर ऑफ अँसर्स. म्हणून माझ्या मते मी असं म्हणेन की ती कोविड नंतर वाढलेला दिसलेला हृदयरोग असो किंवा कोविडच्या अगोदरचा हृदयरोग असो, त्याचं कारण मला जे दिसलेले तो स्ट्रेस आहे. त्या स्ट्रेसला जर ॲड्रेस केलेलं असेल तर कोविड नंतरच्या हृदयरोगाला सुद्धा बरं करता येईल आणि कोविडच्या अगोदरच्या हृदयरोगाला सुद्धा बरं करता येईल. आता मगाशीच मी जेव्हा इंट्रोडक्शन दिलं तेव्हा मी काही उदाहरणं दिली की आपण खूप चालतानाही अटॅक येतो, कुणाला अगदी झोपेत येतो, तर घरच्यांना कळत नाही की आता काय करायचं. तर आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे का अशी, जसं आपण CPR देतो तशी काही वेगळी उपचार पद्धती आहे त्यासाठी सुद्धा? नाही, CPR ही जी गोष्ट आहे ही एक प्रोसेस आहे. हा, सो ती आयुर्वेदिक नाही ना, ॲलोपॅथिक नाही ना, काहीच नाही. म्हणजे आता मी जे बोलतोय हे माझं शरीर बोलतंय, हे काय आयुर्वेदिक बोलतोय का ॲलोपॅथिक बोलतोय असं नाही. तसंच CPR म्हणजे काय, कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. म्हणजे एखादी व्यक्ती जर खालती पडली हार्ट अटॅकमुळे आणि बेशुद्ध झालेली असेल, तर आपल्याला फक्त पंपिंग करायचं असतं आपल्या खांद्यामधून त्यांच्या हृदयाच्या ठिकाणी, ज्याच्याने परत तो हृदय रिॲक्टिवेट होऊ शकतो का ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा असतो. त्याच्यात श्वास द्यायचे असतात, पंपिंग करायचं असतं. हे एक CPR ची टेक्निक असते आणि ती टेक्निक जर आपण केली तर असं म्हटलं जातं की 1 ते 2% लोक परत ह्याच्यातून बाहेर येऊ शकतात. सो ही फर्स्ट एड आहे आणि ही फर्स्ट एड आपण नक्की करायला हवं आणि हे सगळ्यांनी शिकून घ्यायला हवं, कारण कोणाच्या ठिकाणी कधी तो हार्ट अटॅक येईल कोणाला माहिती नसतं. सो CPR ही पद्धत ही आपण करायला हवी, ना ती आयुर्वेदिक आहे ना ती ॲलोपॅथिक आहे. सो ही नक्की शिकून घ्यायला हवी. पण काही आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे भरपूर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटॅक आला, आता लगेच मला काहीतरी उपचार करायचे हॉस्पिटलला नेईपर्यंत, तर काय केलं पाहिजे आयुर्वेदाने? ऍब्सोल्युटली. कसं आहे, आता ना जगात ह्याच्या बाबतीत बरेचसे बोलबाला चाललेला आहे. जसं आता तुम्ही गार्लिक लसणाच्या बाबतीत जर समजून घेतलं तर लसणात असे सगळे एजंट आहेत जे तुमच्या शरीरात रक्ताची गुठळी जी हार्ट अटॅक निर्माण करत असते, तो ब्लड क्लॉट, त्या ब्लड क्लॉटला डिझॉल्व्ह करायची ताकद त्या लसणात असते. त्या लसणाबरोबरच जर तुम्ही बाकीचे अजून बघितलं, दालचिनी घेतलं किंवा सुंठ, मिरी, पिंपळी, हे सगळी जी गोष्टी आहेत हे तुमच्या शरीरात त्या रक्ताच्या गुठळीला लाईज करायची, तोडून टाकायची पॉवर ठेवतात. आणि त्याचबरोबर ॲलोपॅथीमध्ये जर आपण बघितलं, ज्याला आपण ॲस्पिरिन नावाची गोळी असते, ती ॲस्पिरिन इकोस्प्रिन नावाची गोळी जी घेतली जाते रक्ताची गुठळी मोडायला किंवा त्या रक्ताच्या गुठळीला डिझॉल्व्ह करायला, ती इकोस्प्रिनचा जर इर्जात
कसा झालेला आहे हे जर समजून घेतलं तर ही इकोस्प्रिन नावाची गोळी हिचा इर्जात झालेला आहे एका प्लांटपासून, आणि त्या प्लांटचं नाव आहे जलवेतस, जे आयुर्वेदात ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो आपण जर नीट समजून घेतलं तर माझ्या अनुसार हार्ट अटॅक आलेला असताना त्यावेळेला तिथे मेडिकल सपोर्ट लागणार आहे. तिथे आपण जितकं मेडिकल सपोर्टमध्ये राहू तितकं छान, कारण का कुठलाही हार्ट अटॅक दिसताना पहिला कधी कधी छोटा दिसत असतो, नंतर तो मोठा होऊ शकतो, आधी तो मोठा दिसत असतो, नंतर तो छोटा होऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन द होल नेचर, हाऊ इज इट गोइंग टू रिॲक्ट अगेन्स्ट इट. सो माझ्या अनुसार हार्ट अटॅक आलेला असेल किंवा आपल्याला चिन्ह दिसलेली आहेत तर आपण तिथे मेडिकल सपोर्ट हा शुअरली घ्यायला हवा. आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे महिलांच्या दृष्टीनं. अनेक महिलांमध्ये आता आपल्याला हा हृदयविकार वाढताना दिसतोय. मुळात महिलांमध्ये हे प्रकार वाढण्याचं कारण काय, आणि त्यासोबतच हा आजार हेरिडिटरी असतो का? ओके, बर. मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी घेतो की हेरिडिटरी कुठलाही रोग असणं म्हणजे मी नेहमी गमतीत सांगत असतो की मी जर गाडी आत्ता चालवत आलेलो आहे आणि गाडी चालवताना मी गाडी समजा ऍक्सिडेंट केला, मी गाडी ठोकली, हां, तर ही ठोकलेली जी गाडी आहे ही एक इन्सिडेंट झाला माझ्या लाईफ मधला. आता मी गाडी ठोकलेली म्हणजे माझा मुलगा पण गाडी ठोकेल का? Not necessary. This is not hereditary. But if at all I train him in the wrong manner, he might also have the same situation happening in his life. म्हणजे काय, कल्चर इज मोर इम्पॉर्टंट. सो माझ्या अनुसार हे जे रोग आहेत हे कल्चरल रोग आहेत. माझे आई वडील जर चुकीचं खाऊन पिऊन चुकीचं स्ट्रेस घेऊन जर हार्ट अटॅक निर्माण केलेला होता आणि कल्चरली मी माझ्या आई वडिलांकडनं तेच शिकलेलो असेल आणि तेच मी करत असेल तर मला सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. सो हा जो रोग हा कल्चरल रोग आहे माझ्या अनुसार. हेरिडिटरी म्हणजे काय तर जीन्स असतात आपल्या शरीरात. हे जीन्स माझ्या शरीरात कदाचित माझ्या आई वडिलांकडनं जे आलेले आहेत ते कदाचित हार्ट डिसीजचे असू शकतील. पण आता जो कन्सेप्ट आलेला आहे त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात, ज्याच्यात तुम्ही हे ठरवायचं असतं तुमच्या लाईफस्टाईलवरनं की कुठल्या जीनला तुम्ही एक्सप्रेस करणार आणि कुठल्या जीनला तुम्ही सप्रेस करणार. सो आपल्या हातात असतं की मी माझ्या चुकीच्या लाईफस्टाईलने माझ्या जेनेटिक कॉम्बिनेशनला चेंज करू का. सो माझ्या अनुसार ह्या गोष्टी जेनेटिक किंवा हेरिडिटरी नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी कल्चरल आहेत. आता पहिला प्रश्न जो तुमचा महिलांच्या बाबतीतला, तर महिलांमध्ये आता तो रोग वाढताना दिसतोय. येस, आय ऑल्सो कुड सी दॅट, कारण का आता हळूहळू महिलांमध्ये त्या घटना वाढताना दिसत आहेत आणि ह्याची कारणं भरपूर असू शकतील. सर्वात इम्पॉर्टंट कारण काय की आधीच्या काळामध्ये जेव्हा आपण एवढं अर्बनाइज्ड नव्हतं तेव्हाच्या काळाला महिला ज्या प्रकारे टेन्शन घ्यायच्या दॅट वॉज ॲट अ व्हेरी व्हेरी मिनिस्कल लेवल. व्हाईल आता जेव्हा महिला आघाडी झालेले आहेत त्या महिलांनी आता फ्रंट फूटवरती सगळं करायला सुरुवात केलेली आहे. ऑब्व्हियसली पुरुषांमध्ये जो स्ट्रेस पुरुषांना बेअर करायला लागायचा तोच आता महिलांना सुद्धा बेअर करायला लागतो. हे पहिलं कारण. प्लस महिलांमध्ये आधी खाण्याच्या स्टाईल्स अशा असायच्या की पुरुषांना आधी खायला देऊया आणि नंतर त्यांनी जेवायचं, हे आधीच्या ज्या रूढी असायच्या त्याचे कदाचित ते फायदे होते कदाचित. पण आता कसं झालेलं आहे की दोन्ही जर खांद्याला खांदे मिळवून चालत आहेत तर खाण्याच्या स्टाईल्स ॲज वेल एज स्मोकिंग, अल्कोहोल या सगळ्यांच्या गोष्टी सुद्धा महिलांमध्ये वाढलेल्या आहेत. सो पुरुषांमध्ये जे रिस्क फॅक्टर्समुळे जो हार्ट अटॅकचा दर वाढायचा तो आता महिलांमध्ये सुद्धा वाढताना दिसतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट की पोस्ट मिनोपॉझल पाळी गेल्यानंतर जे हॉर्मोन्स आपल्या शरीरात जे चुकीच्या पद्धतीने आपण वाढवायला घेतो, व्यायाम न करणं, खाण्याच्या चुकीच्या वेळेच्या गोष्टी करणे, अशा सगळ्या गोष्टींमुळे तो रक्ताचा प्रवाह जो हृदयाच्या मांसपेशीला छान पोचायला पाहिजे होता तो रक्ताचा प्रवाह घट्ट होऊन बसला या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. तरी पण हे प्रॉब्लेम्स होताना दिसून येतात. सो माझ्या अनुसार गोष्ट एकदम सिंपल आहे, महिलांमध्ये सुद्धा वाढताना दिसतंय. तिथे आपल्याला कर्ब करायला पाहिजे, कारण का एव्हरी कुटुंब हे महिलांमुळेच स्ट्रॉंग असतं. जर ती महिला त्या कुटुंबातली स्ट्रॉंग नसली तर ते कुटुंब सुद्धा स्ट्रॉंग नसतं. म्हणूनच आता माधव बागने आपण एक पाऊल पुढे ठेवून आपण एक कॅम्पेन लॉन्च केलेली आहे ज्याला आपण म्हणतो हृदय संगिनी
कॅम्पेन. या हृदय संगिनी कॅम्पेनमध्ये ईच महिलांना आपण त्यांची असेसमेंट करून देतो ॲट अ व्हेरी व्हेरी सबसिडाइज्ड रेट. जिथे त्या महिलांनी पुढे येऊन स्वतःची तपासणी करून घेतलेली असेल तर तपासणी केली तर एक VO2 मॅक्स म्हणून एक पॅरामीटर असतो. जर माझ्या हृदयाचा VO2 मॅक्स एकदम दणदणीत असेल तर मला हार्ट अटॅक येण्याची चिंता खूप कमी. पण जर माझा VO2 मॅक्स खूप कमी असेल तर मला हार्ट अटॅक येण्याची चिंता सर्वात जास्त. सो जर फिमेल माझ्या घरातली एकदम सुखी असेल आणि ती एकदम स्ट्रॉंग असेल तर कुटुंब पण स्ट्रॉंग राहणार. याच उद्देशाने माधवबागने ही कॅम्पेन लॉन्च केलेली आहे हृदय संगिनी म्हणून. आणि ही संगिणी जी सगळ्यांच्या लाईफमध्ये असते, या संगिणीची सुरक्षा करणे गरजेचं आहे. कारण का एक संगिणी जर छान राहिली तर अख्खं कुटुंब छान राहतं. सो या थॉटने आपण हे कॅम्पेन लॉन्च केलेली आहे. कुठलाही मोठा आजार म्हटला, मग तो कर्करोग असो, हृदयरोग असो, हा खूप खर्चिक असतो. याच्यावरचे उपचार हे खूप महाग आहेत. त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न हा सतावत असतो की आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये हा खर्च कमी होऊ शकतो का? हो, 100% खर्च कमी होऊ शकतो. आता तर तुम्ही जसं बघू शकता, आता तर बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या हे सगळे आयुर्वेदाची चिकित्सा यांना कॅशलेस आजकाल ट्रीटमेंट मिळू शकते. इन्शुरन्स आजकाल सगळ्यांचा असतोच ऑलमोस्ट. सो ज्यांचा इन्शुरन्स आहे त्यांनी कॅशलेस ट्रीटमेंट करून घेऊ शकता. आता तर गव्हर्नमेंट स्कीम्स जे आता बरेच नवीन गव्हर्नमेंटने स्कीम्स लॉन्च केलेले त्याच्यात सुद्धा आयुर्वेदाचं इन्क्लुजन झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस जिथे हे गोष्टी दोन्ही सुद्धा अवेलेबल नसतील काही लोकांमध्ये, त्यांना माधवबागची ट्रीटमेंट जी आहे ती साधारण वर्षभराची ट्रीटमेंट ही 30 ते 60 हजारामध्ये बसू शकत असते. आणि त्याला सुद्धा नो कॉस्ट EMI मध्ये भरू शकतो, पण दर महिन्याचे पैसे, म्हणजे कोणावरही लोड येणार नाही ह्याची सोय आपण करत असतो. कारण का माझं उद्देश एकदम क्लिअर आहे, मला हार्ट डिसीज फ्री इंडिया पाहिजे. सो ते करण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करू, हेच माधवबागचं उद्देश आहे. जवळपास 10 लाख पेशंट्सवर आतापर्यंत तुम्ही उपचार केलेत, त्यांना हृदय रोग फ्री केलेला आहे. तर असे काही अनुभव असतील ना तुमच्याकडे की एकदम सिव्हिअर स्टेजला पोहोचलेला पेशंट आहे आणि तो एकदम ठणठणीत बरा झालाय? एखादा असा किस्सा तुम्ही सांगू शकता? असे भरपूर अनुभव आहेत. म्हणजे एक मुसलमान पेशंट होते आणि खूप चांगल्या घरातले आणि खूपच म्हणजे गडगंज श्रीमंत होते. आणि त्यांचा मुलगा हा आयुर्वेदाला बिलकुल मान्य करायला तयार नव्हता. जेव्हा की त्या वडिलांनी अँजिओप्लास्टी, बायपास सगळं होऊन गेलेलं होतं आणि त्यांनी ठरवलं की शेवटचं मी आता माधवबाग करेन, त्याच्या पलीकडे मला आता काही करायचं नाही, जे होईल ते ह्याच्यात होऊन जाईल असं त्यांनी ठरवलेलं होतं. पण मुलाचं म्हणणं होतं की नाही बाबा, हे आयुर्वेद काही कामाचं नाहीये, उगाच करत बसू नका, चला अँजिओप्लास्टी परत एकदा करूया. त्याच्या वडिलांनी सांगितलं की मी इथे 7 दिवस देतो, 7 दिवसात बघूया किती मला फरक पडतो, नंतर आपण पुढचं ठरवूया. ज्या दिवशी ते पहिल्यांदा आलेले होते, आपला एक 160 मीटरचा वॉकिंग ट्रॅक असतो ज्याच्यावरती पहिली असेसमेंट घेत असतो आपण. तिथे ते वडील पहिल्या दिवशी 3 मिनिटं सुद्धा चालू शकले नव्हते. म्हणजे 160 मीटरचा एक राऊंड सुद्धा कंप्लीट करू शकले नव्हते ते. आणि तिथेच त्यांना छातीत दुखायला लागलेलं होतं. तेव्हा त्याच्या मुलांनी सांगितलं होतं, आत्ताही वेळ आहे बाबा, जाऊया तिकडे अँजिओप्लास्टी करायला. वडील म्हणाले नको, मी इथे 7 दिवस बघूया, जे होतं ते बघू. 7 दिवसांमध्ये ते 13 राऊंड कंप्लीट करू शकलेले होते 160 मीटरच्या ट्रॅकला, म्हणजे साधारण 2000 मीटर. सो 2000 मीटर चालल्यानंतर सुद्धा त्यांना आतमध्ये छातीत दुखलेलं नव्हतं आणि दम लागलेला नव्हता 7व्या दिवशी. आणि परत जेव्हा अँजिओग्राफी करून बघितलेली होती, त्यांचे ब्लॉकेजेस रिव्हर्स झालेले होते. सो असा एक नाही, तुम्ही आता यूट्यूबला जरी रोहित सानेचं सर्च बघितलं तरी तिथे तुम्हाला असे बरेच व्हिडिओ दिसतील ज्याच्यात आधीचे ब्लॉकेज आणि नंतरचे ब्लॉकेज किती कमी झालेले आहेत हे आपण डायरेक्ट टू डायरेक्ट दाखवून देऊ शकतो. सो ह्याला घाबरण्याची गरज नसते. छान मनातून कॉन्फिडेंटली आपल्याला गोष्टी करायच्या असतात. आपलीच लाईफस्टाईल आपणच इम्प्रूव्ह केलेली असेल तर हा रोग पूर्ण रिव्हर्स करायला खूप सोपा असू शकतो. अगदी रिव्हर्स करू शकतो आपण हा आजार, इतका गंभीर आजार असं बघताय. आणि गंभीर आपणच बनवलाय म्हटलं की आपणच रिव्हर्स करू शकू. अगदी तुम्ही जसं सांगतायत, अगदी सोप्या डीप्सही तुम्ही दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं सगळ्या पेशंटची प्रत्येक जे काही त्यांना प्रश्न पडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली असावीत या मुलाखतीतून. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. थँक्यू. तर प्रेक्षकांचे खूप धन्यवाद, तुम्ही ही मुलाखत बघितली. तुम्हालाही या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा. आपण डॉक्टरांकडून त्या प्रश्नांची उत्तरं नक्की जाणून घेऊ. आणि त्यासोबतच तुम्हाला ही उपचार पद्धती घ्यायची असेल तर माधवबागशी नक्की कॉन्टॅक्ट करा. या मुलाखतीमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. ही मुलाखत तुम्ही पाहिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.